हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। संजय राऊतांनी नौटंकी बंद कराव्यात, राऊतांनी लहान कार्यकर्त्याप्रमाणे बोलू नये, सांगलीचा प्रश्न चर्चेतून सोडू, नाना पटोले आक्रमक। संजय राऊतांसह चंद्रहार पाटील सांगलीहून मुंबईला रवाना होणार, आज किंवा उद्या सांगलीचा तिढा सुटेल, राऊतांची माहिती। सांगलीच्या जागेवरून ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच कायम। भाजपकडून खडसेंवर आधी आरोप, आता त्यांच्याकडे वेगळी वॉशिंग मशीन आली आहे का, संजय राऊतांचा सवाल। तर फडणवीसांकडे लिलया शक्ती, ते स्वतः बसून वाद सोडवतात, चंद्रकांत पाटलांचं उत्तर। एकनाथ खडसे 9 एप्रिलला भाजपमध्ये येणार, खडसेंच्या भाजप प्रवेशाबाबत मंत्री गुलाबराव पाटलांकडून संकेत। भाजपमध्ये गेल्यास एकनाथ खडसेंची राज्यपालपदी वर्णी लागण्याची शक्यता, तर मी पवारांच्या पक्षातच राहणार, खडसेंच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांनंतर रोहिणी खडसेंचं ट्विट। एकनाथ खडसेंच्या भाजप प्रवेशाबाबत माहिती नाही, पण खडसे बऱ्याच दिवसांपासून दबावात, जयंत पाटलांचं वक्तव्य। तर पवार गटातच वाद असल्यानं 2 पक्ष झाले, बावनकुळेंचं प्रत्युत्तर। बारामतीत सुप्रिया सुळेंना धक्का, पवार गटाचे जिल्हा परिषद सदस्य प्रवीण मानेंसह सोनाई ग्रुपचे संचालक दशरथ माने अजित पवार गटात जाणार, सुनेत्रा पवारांना पाठिंबा देणार। पुण्यात सुनेत्रा पवार आणि काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकरांची भेट, दोघांकडून एकमेकांना निवडणुकीसाठी शुभेच्छा। आमच्याकडून प्रकाश आंबेडकरांना प्रस्ताव गेलाय, 3 वाजेपर्यंत त्यांना निर्णय घेण्यासाठी वेळ, नाना पटोलेंची माहिती। वंचित बहुजन आघाडीकडून बीडमध्ये उमेदवाराची घोषणा, अशोक हिंगे वंचितकडून बीड लोकसभा निवडणूक लढवणार। माढ्यात शरद पवार गटाचा उमेदवार मोहिते पाटील किंवा निंबाळकरांच्या घरातील असणार, सूत्रांची माहिती। 12 एप्रिलला माढा मतदारसंघातील उमेदवाराच्या घोषणेची शक्यता। महायुतीत अंतर्गत कलह टाळा, एकोप्याने काम करा, बैठकीत मुख्यमंत्र्यांच्या मंत्री आमदारांना सूचना, तिकीट कापलेल्या खासदारांचे पुनर्वसन करण्यावरही बैठकीत मंथन। सुप्रिया सुळेंचा आज नवी मुंबईत भव्य कार्यकर्ता मेळावा, माथाडी कामगारांशीही संवाद साधणार, तर नगर दक्षिणचे भाजप उमेदवार सुजय विखे पाटलांचीही कामोठेमध्ये सभा। महायुतीच्या लोकसभा उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदी मैदानात, मोदींची उद्या महाराष्ट्रात पहिलीच जाहीर सभा, चंद्रपुरात 16 एकर परिसरात सभेचं आयोजन। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7ही धरणांमध्ये 28% पाणीसाठा, आवश्यकता भासल्यास 10 ते 15% पाणी कपातीचे पालिकेकडून संकेत। 9 एप्रिलपर्यंत बोरघाटात सकाळी 6 ते दुपारी 12 वाजेपर्यंत अवजड वाहनांना बंदी, सुट्ट्यांमुळे मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी निर्णय। आयपीएलमध्ये आज मुंबई विरुद्ध दिल्लीची लढत, गुणतालिकेत दिल्ली 9व्या तर मुंबई 10व्या स्थानी, दोन्ही संघांसमोर विजयाची लय मिळवण्याचं आव्हान, मुंबईच्या वानखडे स्टेडियमवर सामना रंगणार। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।